नमस्कार मित्रांनो, मी अनंत पानझाडे आपल्या या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो आहे. मित्रांनो, एक गाव होतं. त्या गावामध्ये कुठला तरी सामाजिक समारंभ होता आणि त्या समारंभामध्ये दलित वस्तीचा जो कार्यक्रम आहे त्या दलित वस्तीमध्ये एक कार्यक्रम होता आणि त्यामध्ये बाबासाहेबांची एक प्रतिमा ठेवलेली होती. आता ती प्रतिमा आणि त्याच्या बाजूला आजूबाजूच्या प्रतिमा होत्या, फोटो होते आणि त्यामध्ये एक जिल्हास्तरीय नेता होता आणि एक गावातील प्रमुख नेता होता. अशा सगळ्यांची जी भाषणं आहेत ती चालू होती. शेवटी गावचा जो प्रमुख होता, गावचा जो नेता होता, तर त्या नेत्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे विचार आणि संविधान अशा मोठ्या मोठ्या शब्दात त्यांचा उल्लेख केला. आनंदाची बाब आहे. परंतु केवळ आणि केवळ बाबासाहेबाची प्रतिमा तुम्ही पुसता, त्यांनी लिहिलेल्या संविधानाचा उद्घोष करता, परंतु हे तुम्ही प्रत्यक्षात उतरता का? आता प्रश्न आहे नंतरच्या गोष्टीचा, की त्याच संध्याकाळी त्याच सभेमध्ये, त्याच मीटिंगमध्ये, त्याच कार्यक्रमात असणारा एक मजूर त्याच गावच्या मुख्य माणसाच्या शेतामध्ये काम करणारा तो पैसे मागायला गेला त्याच्या कामाचे. तर तो म्हणतो, मी माझ्या मतानं देईन, ते एवढे घ्यावं लागतील, पटत असेल तर घेजो, नाही तर तुला काय करायचं आहे तर माझं काय करून घ्यायचं आहे करून घेजो, असे उद्गार वापरतो. ही दंतकथा नाही, ही सत्य घटनेवर आधारित कार्यक्रम आहे. त्यामुळे याचा विश्वास हा तुम्ही जे समर्थ आमचे या चॅनलचे जे लाईक करते आहात, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की माझा सर्व जो प्रोग्राम असतो हा व्यवस्थित आणि याच्यावर आधारित असतो, सत्य घटनेवर. मग तो म्हणतो की तुला काय करून घ्यायचं आहे तू करून घे. मग सकाळी दिलेल्या त्याच्या एका भाषणाचा, त्या दलित वस्तीमधल्या कार्यक्रमाचा त्यानं काय उपयोग केला? प्रश्न हा आहे मुख्य, की तुम्ही स्टेजवर प्रतिमेला, बाबासाहेबांच्या प्रतिमेला हार चढवताना किंवा त्यांनी लिहिलेल्या संविधानाचा उद्घोष करताना तुम्ही फार मोठ्या मोठ्या गोष्टी अशा मानता, परंतु तुम्ही खरंच बाबासाहेबाला मनापासून पुजता का? त्यांची या विचारांची जी देवाणघेवाण आहे ती सामाजिक बांधिलकी म्हणून जोपासता का? खरंच तुम्हाला असं वाटते का की बाबासाहेबांनी आपल्याला जो मूलमंत्र दिलेला आहे त्याचा खरंच आपण नीट नेमकेपणे उपयोग करतो आहे का? कोणत्याही कर्मचाऱ्याला अथवा मजुराला त्याचा घाम संपेपर्यंत त्याची मजुरी त्याच्या हातात पडायला पाहिजे, हा नियमसुद्धा बाबासाहेबांनी संविधानात लिहिलेला आहे. 8 तास त्याची कामगिरी असावी, हाही नियम बाबासाहेबांनी संविधानात लिहिलेला आहे. केवळ स्वतःची वोट बँक वाढावी, केवळ स्वतःचं मताधिक्य वाढावं या उद्देशानं जर तुम्ही हे सर्व करत असाल तर हा सर्वतः त्या प्रतिमेचा, त्या संविधानाचा आणि त्या एकूण नाटकचा, हे नाटक आहे. आपण जे
सर्व थोर मोठे जे राजकीय मंडळी जे करताय, बाबासाहेबाची प्रतिमा प्रस्थापित करणे किंवा त्याला फुलमाला हे करणे आणि बाबासाहेबाचा जयघोष करणे, हे केवळ आणि केवळ नाटक आहे. स्वतःची वोट बँक ही चांगली राहावी, दलित समाजाचं मत आपल्याला मिळावं आणि आपण राजकीय आनंद घ्यावा आणि यांनी तसंच खितपत पडावं. हे उदाहरण जे दिलेलं आहे हे सत्य असूनही यामधून शिकण्याची गोष्ट ही आहे की बाबासाहेबांनी संविधान 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस लिहून हे भारतातलं सगळ्यात मोठं संविधान या देशाला दिलं. या जगातलं आणि या सर्व भूतलावरचं जेवढं काही लोकशाही प्रधान देश असतील त्या सगळ्यांची सर्वात मोठी शिकवण या आपल्या भारत देशामध्ये बाबासाहेबांनी दिली. मग त्यांचं नाव फक्त केवळ आणि केवळ स्वतःच्या नाटकापुरतं कसं? अलीकडे आपल्याला माहितीच आहे की भारत हा आपण प्रास्ताविक घेतो. राज्यघटना म्हटलं प्रास्ताविक म्हणताना भारत हा सार्वभौम प्रजासत्ताक अशा प्रकारे आपण शब्द वापरतो. परंतु मला असं वाटते की या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण स्वतः प्रत्येकाने जे कोणी बहुजन असतील किंवा कोणीही व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीने आपल्याला खेळणं म्हणजे कोणत्याही व्यक्तीने आपल्याला आपण जे बहुजन आहोत त्याला खेळणं समजू नये. कारण राजकीय माणूस हा जो आहे याचा मूळ धंदा हा राजकारण असा आहे आणि या राजकारणामध्ये सगळ्यात महत्त्वाचं तत्त्व असं आहे की तुम्ही लोकशाही प्रधान नियम आणि त्याचे कटाक्ष बाळगून जर राजकारण करत असाल तर तुमचं राजकारण सर्वोत्तम सर्वतोपरी आहे. परंतु जर तुम्हाला असं वाटत असेल की आपण फक्त वापरा आणि फेकून द्या किंवा मुँह में राम बगल में छुरी अशी एक हिंदीमध्ये म्हण आहे की बोलायचं काही अलग करायचं काही अलग, अशा पद्धतीनं जर असेल तर ते राजकारण अतिशय निकृष्ट प्रतीचं मानले जाते. कारण बाबासाहेबांनी त्यांचे जे विचार संविधानामध्ये आणि त्यांच्या प्रत्येक भाषणातून आपण जाणू शकता की त्यांनी किती चांगल्या पद्धतीचं आपल्याला सुधारणा मतवादी दृष्टिकोन दिला. पण आपण तसे वागतो का? सर्वप्रथम आपल्याला जर उदाहरण दिलं तर त्यामध्ये जो गावचा जो प्रमुख आहे, गावचा जो नेता आहे, तो नेता बाबासाहेबाच्या प्रतिमेला हार घालतो, बाबासाहेबाचा जयघोष करतो आणि त्या संविधानाचा जयघोष करतो आणि संध्याकाळी त्याला म्हणतो की तुला काय करायचं आहे करून घे. मग ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया कुठंतरी थांबायला पाहिजे. कारण या देशातील नागरिक हा सार्वभौम आहे, हे घटनेच्या प्रस्ताविकेमध्येच लिहिलेलं आहे. तो सार्वत्रिक आहे, सार्वभौम आहे, तो प्रजासत्ताक आहे. आणि त्याचीच जर कुचंबना होत असेल तर मग या अशा राजकीय लोकांचा काय उपयोग? सध्या संविधान हे मरत आहे. कारण संविधानाची वेळोवेळी पायमल्ली होत आहे. हे तुम्हाला अनेक उदाहरणावरून दिसत असेल. 2024ला काय काय होत आहे, काय काय झालेलं आहे आणि काय काय होणार आहे हे सर्व माहीत असताना जो संविधानाचा खरा जागरूक कार्यकर्ता आहे, बाबासाहेबाचा जो खरा जागरूक कार्यकर्ता आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जो खरा पाईक आहे, शाहू महाराजांचा जो कोणी अभिदेष्ट आहे, त्या सर्वांनी ह्या विचारांचं जे मूल्यमापन आहे ते आपल्या विचारातून प्रगट करावं असं वाटते. कारण
आताची परिस्थिती तशी राहिलेली नाही. आता शारीरिक गुलामगिरी खतम झालेली आहे, परंतु मानसिक गुलामगिरी ही अजूनही कायम आहे. बहुजनांनो, हे लक्षात ठेवा. तुमच्या मेंदू जो आहे तो गुलाम करण्याचं पूर्ण षडयंत्र काही विशिष्ट वर्गांकडून हे सुरू आहे. मी नाव घेत नाही, कारण मला नाव घेण्याचा अधिकार बाबासाहेबांनी दिलेला आहे, पण मी नाव यासाठी नाही घेत की कोणाच्या तरी भावना ह्या खोळंबल्या जातात, कोणाच्या भावना दुखवल्या जातात. तसं मला काहीच करायचं नाही. मला फक्त एवढं म्हणायचं आहे की बाबासाहेबांनी दिलेली जी घटना आहे त्या पद्धतीनं काम व्हायला पाहिजे. जर होत नसेल तर त्यांनी सांगावं की ही राज्यघटना आम्हाला बदलवायची आहे. मग त्याचे काय परिणाम होतील हे तुम्ही पहा. नाही तर मग घटनेप्रमाणेच अरे मोठे मोठे लीडर येतात, फार मोठे येतात आणि सांगतात की भारत हा प्रजासत्ताक आहे आणि राज्यघटनेप्रमाणे आम्ही काम करतो. कुठं करता? काय काय होऊन राहिलं आपल्याला माहिती आहे. अरे या देशातली बहुसंख्य जनता अशी म्हणते की आम्हाला काँग्रेसनी जे निर्माण केलेली जे EVM यंत्रणा आहे ती नको आहे. ती आम्हाला बॅलेटवर घ्या आणि दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी करा. का करत नाही? हा संविधानाने दिलेला अधिकार आहे की जिथं बहुसंख्य जनता जर असे म्हणत असेल की हे व्हायला पाहिजे, ते व्हायलाच पाहिजे. जर होत नसेल तर ती घटनेची पायमल्ली आहे. काय वाटते तुम्हाला? याबद्दल निश्चितपणे सांगा. व्हिडिओ जास्त मी वाढवत नाही, कारण बोलायचं खूप आहे आणि या पलीकडचं मी आपल्याला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेल की या पलीकडेही काय आहे. खूप काही बोलायचं आहे, पण वेळ कमी आहे. त्यामुळे इथंच आपला निरोप घेतो आणि पुन्हा एका चांगल्या व्हिडिओमध्ये पुनश्च माझे विचार आणि आपले मत जरूर तुम्ही यामध्ये मांडा कॉमेंट्समध्ये आणि मला सांगा की आणखी काय काय आपल्याला हवं आहे. तोपर्यंत आपला निरोप घेतो. नमस्कार.